नमस्कार, माझं नाव विवेक कदम. मी चेंबूरचा रहिवासी आहे. इथे चेंबूरला कोळेकर हॉस्पिटल म्हणून एक आहे. तिथे ऑगस्ट 11ला माझा लहान भाऊ ॲडमिट झालेला. तेव्हा त्याच्या उपम्यामध्ये अळी सापडलेली. पण त्यावेळी इथे जे कॅन्टीन चालवतात, प्रयुषा कॅफेटेरिया, त्यांनी माझी माफी मागून मला आश्वस्त केलेलं की त्यांचं जे काही इन्स्पेक्शन आहे ते आम्ही करून घेतील. त्यानुसार त्यांनी त्याच्या संदर्भात टाकली पण असेल गोष्ट इन्स्पेक्शनसाठी. पुढे काय झालं त्याबद्दल मला माहिती नाही आहे. पण आता जेव्हा आज 24 ऑगस्टला माझ्या वडिलांना मी इथे हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यांना लूज मोशन्स आणि ताप अशा प्रकारे ते बरे नव्हते. तर त्यांना संध्याकाळी 4 वाजता आणल्यानंतर त्यांना जेवणात आंबलेली डाळ देण्यात आली, जे की त्यांना माहिती आहे की त्यांना लूज मोशन्स होतात. आणि 4 वाजता आल्यानंतर आणि त्यांची जेव्हा ही आम्ही कंप्लेंट केली तेव्हा त्याचा मॅनेजर होत्या, त्या मला म्हणाल्या की 4 वाजता तर डाळ आम्ही सहसा देत नाही, पण आज चुकून आम्ही दिली. त्यांच्या या झालेल्या हलगर्जीपणामुळे आज पेशंटला काही त्रास झाला, तर यासाठी कोळेकर हॉस्पिटल आणि प्रयुषा कॅफेटेरिया जबाबदार राहील. तरी पण हॉस्पिटलने ह्या कोळेकर हॉस्पिटल चेंबूरने त्यांच्यातर्फे एक लेखी म्हणजे एक नोटीस दिली आणि प्रयुषा हॉस्पिटलचं जे लायसनिंग आहे, म्हणजे इकडे चालवण्याचं जे लायसनिंग आहे ते रद्द केलेलं आहे. ही हॉस्पिटलकडनं एक झालेली कार्यवाही आहे. तरी पण ह्या पुढच्या गोष्टीचा मागोवा आम्ही घेत राहू. थँक्यू सो मच. पेशंटच्या नातेवाईकांनी आम्हाला कंप्लेंट केली की पेशंटची जी डाळ आहे ती खराब आहे. आम्हाला समजल्या विदिन 15 मिनिट्स आम्ही आमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे कॅन्टीनसोबत ते रद्द केलेलं आहे. कारण अशी चूक किंवा अशा गोष्टींना आम्ही अजिबात माफी करत नाही.